नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, येन हे कोणत्या देशाचे चलन आहे? ऑप्शन आहे ए चीन, बी भारत, सी जपान, डी ब्राझील। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी जपान। प्रश्न क्रमांक 2, इंग्रजी वर्णमालेत किती अक्षरे आहेत? ए 20, बी 22, सी 26, डी 27। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी 22। प्रश्न क्रमांक 3, भारतात नोटाबंदी कोणत्या साली झाली होती? ए 2010, बी 2020, सी 2016, डी 2012। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी 2016। प्रश्न क्रमांक 4, भारतात वन महोत्सव दिवस कधी साजरा केला जातो? ए 1 ऑक्टोबर, बी 2 ऑक्टोबर, सी 3 ऑक्टोबर, डी 4 ऑक्टोबर। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी 2 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 5, काय खाल्ल्याने थंडी लागत नाही? ए तूप, बी मध, सी डाळ, डी बाजरी। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला कोणाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून येणारे व्हिडिओचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी बाजरी। प्रश्न क्रमांक 6, रेल्वे ट्रॅक बनवायला किती खर्च येतो? ए 35 कोटी, बी 36 कोटी, सी 38 कोटी, डी 55 कोटी। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए 35 कोटी। प्रश्न क्रमांक 7, दही जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? ए पित्त, बी मधुमेह, सी त्वचा रोग, डी डायबिटीज। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी त्वचा रोग। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशात सर्वात श्रीमंत लोक राहतात? ए चीन, बी लंडन, सी भारत, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी लंडन। प्रश्न क्रमांक 9, रोज 1 चमचा बदामची पावडर करून खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो? ए दमा, बी किडनी, सी रक्तदाब, डी हार्ट अटॅक। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी रक्तदाब। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? ए गोवा, बी गुजरात, सी राजस्थान, डी उत्तर प्रदेश। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुमच्याकडून जेवढा शेअर करता येईल हा व्हिडिओ तुम्ही तेवढा शेअर करा। मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।